माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2026 पर्व D11 स्पोर्ट्स भोकरी यांचं विद्यमानाने साकारलेला अगदी नवीनच एक स्पर्धा आपल्या सर्वांचा भेटीला येत आहे. जिथं पहिल्या क्रमांकाचा प्राइस 30,000, दुसरा 20,000 आणि तिसरी क्रमांक 10,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज. दिनांक आहे शुक्रवार दिनांक 20 ते रविवार दिनांक 22 फेब्रुवारी अशा प्रकारे ह्या स्पर्धा आयोजित केल्यात. ज्या कोणत्या संघांना प्रवेश घ्यायचा असेल तर आपण रोहित गोरले यांच्याकडे आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा रोहित गोरले यांच्याकडे जिथनं त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू. चला तर पुन्हा एकदा नमस्कार, वेलकम. आपण पाहत आहात हायट्रिक आमदार चषक 2026 हे रणसंग्राम सुभाष 11 खानिवलीचं हे भव्य दिव्य असं आयोजन, अगदी भगवमय वातावरण पाहतो. सर्वांना सर्वप्रथम जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना देखील त्रिवार मानाचा मुजरा. मी मराठी समालोचक रोहित गोरले तुम्हा सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम. तर आता जोडलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी आवर्जून सांगितलं चालू असलेला सामना आपण पाहणार आहोत. देवचोले विपक्ष महाप संघाने नाणेफेकीचा गोल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. देवचोले संघ आपण फलंदाजी करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना रंगताना. अगदी आपण पाहिलं असेल ना की कालच्या दिवसापासून अगदी पहिल्या सामन्यापासून रंगतदार सामने देखील पाहायला मिळतात आणि प्रत्येक संघ एन्जॉय देखील त्या प्रकारे करतोय. कारण अशा प्रकारचं आयोजन खूप कमी प्रमाणात होत असतं. आणि इथून आपण पाहिलं असेल तर त्यात फ्री एंट्री टुर्नामेंट अगदी आपण पाहिलं असेल चौथं पर्व आहे आणि चौथ्या पर्वामध्ये पहिल्या पर्वापासून पाहिलं असेल फ्री एंट्री टुर्नामेंट या ठिकाणी पाहायला मिळतात. अजय दादा मोरे आणि सुरेश दादा मोरे दोन्ही बंधूंची जोडीने. याआधी मला तरी आठवत नाहीये की मुंडूल गटामध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट झाल्या असतील सर. कारण या क्षेत्रामध्ये देखील भरपूर साऱ्या ठिकाणी भरपूर साऱ्या मॅचेसमध्ये समालोचन केलं असेल, तिथे फ्री एंट्री टुर्नामेंट नव्हत्या. इथे आपण पाहिलं असेल की आमदार चषक जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तेव्हा फ्री एंट्री टुर्नामेंट्स असतात. निलेशजी भुते सोरगाव यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. चला तर सामन्याला होत्या सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय रोशन आहेत. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर दिशाहीन हाताला अभ्यंतर धावेने श्री गणेशा होतोय. लक्ष असू द्या महापसंघ, तुमचा जो ड्रेस कोड आहे तो चेंज आहे. या स्पर्धेचे नियम आहेत. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी, ड्रेस कोड ही नाही आहे आणि तुमचा 12th मॅन देखील नाही आहे. 2 धावांची पेनल्टी ड्रेस कोडची आणि 2 धावांची 12th मॅनची ही देखील ॲड केली जाईल षटक समाप्तीनंतर. एकंदरीत 4 धावांची पेनल्टी असेल. हा चेंडू अगदी आपण पाहिला पहिला दिशाहीन चेंडू होता. त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहिला तर खुलबरी टप्प्याचा चेंडू होता. ऑफसाईडला फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते. उचलून फेक देखील पाहायला मिळाली. एक धावलिया. एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 या अंकावर. सर इथून उल्लेख करत होतो की याआधी आपण पाहिलं असेल या गटामध्ये कधीही फ्री एंट्री टुर्नामेंट नव्हती. फक्त एकमेव ही टुर्नामेंट असते. ते चौथा पर्व आहे आणि चौथा पर्व देखील फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. काय म्हणाल सर? नाही, एक्झॅक्टली फार महत्त्वाचं असतं फ्री एंट्री टुर्नामेंट. कारण जे संघ नवोदित संघ असतात त्यांना देखील फ्री एंट्री टुर्नामेंट खेळायची गरज आहे. अगदी मैदानावरती आपण पाहू शकतो आलाय चौकार खणखणीत स्ट्रोक. या अगोदर तुम्ही उल्लेख केला की या परिसरामध्ये आम्ही पाहिलं नाही आहे. पण येस, ज्यावेळेस आम्ही मुंबईला जातो त्यावेळेस विजयजी चौगुले यांची स्पर्धा असते, त्यामध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट असते. त्यानंतर देवा चषक तिथे देखील आम्ही फ्री एंट्री टुर्नामेंट बघितली आहे. संजय दिना पाटील खासदार साहेब त्यांची स्पर्धा असते भांडूप चषक. 3 दिवसामध्ये जवळपास 550 संघ इन ॲक्शनमध्ये असतात आणि फ्री एंट्री टुर्नामेंट असते ती.
आणि तिच्यामध्ये देखील भरघोस पारितोषिक ₹1,00,000 असतो. त्यामुळे या टुर्नामेंटच्यामुळे तिकडचं क्रिकेट डेव्हलप होतो आहे आणि मी कौतुक करेल शांतारामजी मोरे साहेबांचं, ज्याच्या वतीने हे क्रिकेट डेव्हलप केलं जातं आहे. नक्कीच डेव्हलप करण्याचंच काम आहे. शांतारामजी मोरे साहेब यांच्या जोडीला त्यांचे मुलं देखील असतात, सतत आपण पाहिलं असेल. आणि एखाद्या वडिलाला नक्कीच अभिमान वाटतो की ज्यावेळेस आपल्यापेक्षा जास्त चांगलं काम आपली मुलं करत असतात, तेच आपल्याला पाहायला मिळतात. चला तर बोलूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. चमकर आला त्यानंतर आपण पाहतोय इथून हा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता, पण फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत 22 आहेत. हा चेंडू निर्धावाला आहे. अगदी आपण जर पाहिलं ना तर स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 7 या अंकावर आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय 4 आणि धावसंख्या आपण पाहतोय 7. आणि अगदी आपण पाहिलं असेल या स्पर्धेला जेव्हापासून सुरुवात झाली त्या वेळेपासून अगदी पहिल्या सामन्यापासून प्रमुख मान्यवरांची मांदियाळी देखील लाभते. हे प्रेम आहे सुभाष 11 खानिवलीवर आणि आमदार साहेबांवर, सुरेश दादांवर आणि अजय दादांवरचं प्रेम. आज देखील आपण पाहिलं मुख्य अतिथी मंचावर या ठिकाणी आहेत. आपण पाहतोय गुरुनाथ जाधव साहेब आहेत आणि दशरथ पाटील साहेब, अर्थातच गुरुजी या नावानेच त्यांना जास्त ओळखलं जातं. जर कुठे तुम्ही दशरथ पाटील असं नाव उल्लेख केला ना तर कोणीही ओळखणार नाही आहेत. जर तुम्ही गुरुजी म्हटले तर लगेच सांगतील का हा आम्ही ओळखतोय. धन्यवाद मान्यवरांचं देखील. यावेळेस फोर्स केलाय समोर, लॉफ्टेड शॉट मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल, चुकी घडणार नाहीयेत. मात्र यस नक्कीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे तिथे क्षेत्ररक्षकाने. त्यांचा पाय मागे लागला होता, खेळाडू वृत्ती दाखवली आहे त्यांनी आणि षटकार देखील दर्शवलाय लगेच. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं गरजेचं आहे. भरपूर वेळेला आपण पाहिलं असेल ना, काही वेळेस एखादा खेळाडू सांगत नसतो की झेल आहे, आउट आहे असं सांगतात. मात्र या खेळाडूचं नक्कीच मी आवर्जून कौतुक करेल. नक्की या खेळाडूसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. पहिलं षटक समाप्त झालंय आणि धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावर. नक्कीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट फार गरजेची असते. आम्ही नेहमी उल्लेख करतो ज्या प्रकारचा क्रिकेटर असतो, क्रिकेटर म्हणजे नाण्याच्या 2 पैलूंसारखा असतो. जिथे एका साईडच्या पैलूवरती तुमचा गेम आणि दुसऱ्या साईडच्या पैलूवरती तुमचे स्पोर्ट्समॅन स्पिरिट, तुमचं डिसिप्लिन असतो. जर डिसिप्लिन स्पोर्ट्समॅन स्पिरिट नसेल तर त्या खेळाला, त्या परफॉर्मन्सला रोहित सर काही व्हॅल्यू नसते. मात्र जे व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळतील जर तुम्ही क्रिकेटची रिस्पेक्ट कराल, क्रिकेट देखील तुमची रिस्पेक्ट करतो असं मी नेहमी उल्लेख करतो आणि एक्झॅक्टली आपल्याला तेच पाहायला मिळालं. नक्कीच सर, या आधी देखील एक सामना आम्ही पाहिला होता की तो ढोले विपक्ष कळंबोली विपक्ष भोकरी असं रंगलेलं. त्यावेळेस 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना परेश पिसाळ म्हणून फलंदाज होता, त्याची देखील अशा प्रकारे एज लागली होती आणि यष्टीरक्षकाला ठाऊक नव्हतं, जे अंपायर्स आहेत त्यांना देखील ठाऊक नव्हतं आणि जो गोलंदाज होता त्याला देखील ठाऊक नव्हतं. त्यावेळेस देखील त्या फलंदाजाने स्वतः क्रीज सोडली आणि सांगितलं होतं की माझी एज लागलेली. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं गरजेचं आहे, ही खेळाडू वृत्ती. अगदी आपण पाहिला हा चेंडू दिशाहीन आलाय. आपण तर धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावर. बॉलर नेम निखिल. स्विंग अँड मिस, अगदी सफळ पण खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू आपण पाहिला असेल ना, हा चेंडू अगदी आपण पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण देखील होतं आणि या चेंडूवर वेग देखील कमी केला होता सर. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावर आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर निखिल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋषिकेश आहेत. यावेळेस लोवर फुल टॉस, लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय. 1 बाउन्स, चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिप मिड विकेट बाउंड्री बाहेर. 4 धावांसाठी आलाय ऋषिकेश याच्या बॅटमधनं. चमकार. चमकार आल्यानंतर आपण हा पाहतोय थोडंसं दबाव आणि दबावानंतर आपण पाहिलं असेल तर हा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय.
चौकार आल्यानंतर आपण जर पाहिलं ना तर थोडीशी लाईन बरगडले तर अगदी आपण पाहिलं असेल ना भरपूर वेळेला सर की मोठा फटका ज्या वेळेस येतो नंतर गोलंदाज दबावामध्ये असतात आणि तोच दबाव झलकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शपळवण केल्याचा मात्र प्रयत्न होता शरीर यष्टीरक्षक आपण पाहतो काय घडलंय त्या ठिकाणी. यस विकेट आहे. फलंदाजाने देखील स्ट्राईक सोडले. यष्ट्यांवर जाऊन चेंडू आदळलाय आणि विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ऋषिकेश पहिलं विकेट मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश बॅक टू द डगआउट. धावसंख्या आपण पाहतो 19-19 धावांवर पहिलं विकेट आलंय. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज शुभम आहे. शुभम कशा प्रकारे खेळी करेल हे देखील पाहायला मिळेल. पण या आधीची जी सलामीची जोडी होती त्यांच्याकडनं अप्रतिम खेळ पाहायला मिळालं होतं. शफल झाले शॉर्ट ऑन पूल गेले क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल स्वीकारली जाईल स्क्वेअर लेग रिझन मध्ये. अजून एक विकेटचं बदल बॅक टू बॅक दुसरा विकेट आलाय. शुभम आल्या पावले परत त्यांना पाहायला मिळतात. वन मोर विकेट डाऊन. विकेट आला. आता इथून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय ऋतिक. लॉफ्टेड शॉट खेळायचा प्रयत्न होता. अगदी पाहिलं असेल हा देखील निर्धाव चेंडू आला. इथून आपण पाहिलं ना तर अप्रतिम षटक राहिलाय. अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट देखील आलेत. चला तर नेक्स्ट मॅच बाबा स्पोर्ट्स केले विपक्ष करंजोटी. बिग मॅच आपण पाहणार आहोत. आमचे समालोचक आहेत संदीप पाटील सर. यांना इन ऍक्शन मध्ये आम्ही पाहणार आहोत खेळताना. अगदी पाहिलं ना तर समालोचन ते अप्रतिम पद्धतीने करतात. त्यांच्या वाणीने भरपूर जणांना प्रभावित केलंय. आता क्रिकेट देखील कशा प्रकारे खेळतील हे देखील पाहणार आहोत. ठिकाणी अजून एक निर्धाव चेंडू आलाय. षटक समाप्तीचा इशारा देखील आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतो 19 या अंकावर. यस थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. ज्या व्यक्तिमत्वाचे शुभागमन त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये होताना पाहिलं अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. सन्माननीय गुरुनाजी जाधव साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी साहेबांचा आपण इथनं सन्मान करत आहोत. अजयजी मोरे साहेबांना विनंती केली आपण गुरुनाजी जाधव साहेबांचा आपण शुभ सन्मान इथनं कंप्लीट करायचा आहे. सन्माननीय गुरुनाजी जाधव साहेबांचा आपण इथनं शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करत असताना अजयजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर विलासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपण या आपला शुभ सन्मान आम्ही स्पर्धेच्या वतीने करत आहोत. विलासजी पाटील साहेब आपण या पुढे. अजयजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतो. या स्पर्धेचे प्रणेते आता सोंब अजयजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान इथनं करत आहोत. महाराष्ट्राचा अलंकार हे भगव वस्त्र. हा भगवा रंग म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आणि त्याच भगव्या उबदार शॉलने आपण शुभ सन्मान करत असताना आपण पाहिला. पंच या आधीच्या चेंडूवर काय घडलंय? चेंडूच टाकला नाही. विक्रांत आलेत नवीन गोलंदाज आपण पाहतोय. विक्रांत सुरुवात करतील आपल्या स्पेलला. चेंडू अगदी आपण पाहिलं तर पॉपिन क्रीज मध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर आणि त्यानंतर पंचांनी दंडित गेलाय. दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. अभ्यंतर धाव प्रत्येक ओव्हर आतापर्यंत आमच्या ऑफिशियल स्कोरर आहेत आमच्या समवेत प्रसन्न चव्हाण सर.
ते आम्हाला कळवत आहेत की प्रत्येक ओव्हरची जी सुरुवात आहे ना ती वाईडने सुरुवात झाली आहे. एक बॉल झाला होता का? यस सॉरी, एक बॉल झाला होता. त्यानंतरचा हा दुसरा चेंडू दिशेने आला होता. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, त्या ठिकाणी उचलून फेक करतील तोपर्यंत अगदी 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. अगदी आपण पाहतोय ना, हे ताळमेल असणं गरजेचं असतं दोन्ही फलंदाजांमध्ये. त्याच प्रकारचं ताळमेल देखील पाहतोय. आणि हा गोलंदाज की जे आधी याच प्रकारचा चेंडू हाताळायचा होता सर, मात्र थोडीशी लाईन भरकडले होते. त्यानंतर आपण पाहिलं तर हा चेंडू अप्रतिम होता. पुन्हा एकदा गोलंदाज विक्रांत, यावेळेस शॉर्ट बॉल, शॉर्ट अप पुल अँड सक्सेसफुल. चेंडू झालाय गुल, 6 धावांसाठी आलाय षटकार. आयएस सर जर पाहायला गेलं ना, या चेंडूमध्ये खूप सारी, या फटक्यामध्ये ताकद देखील प्रॉपर पाहायला मिळाली होती. टायमिंग आणि ताकद देखील खूप सारी झुकली होती. ISBL मध्ये जर विचार केल्यानंतर हा 9वा ठरला असता सर. एवढा दूरवर जाऊन चेंडू विझवलाय. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 28 या अंकावर. पुढील चेंडू वेळेस पुन्हा अगदी स्लॉटमध्ये होता. मिस टाइम शॉट. यष्टीरक्षक प्रयत्न जरूर करतात, तर जेल तर घेऊ शकले नाहीये, थोडेसे दूरवर राहिले. त्याच्यानंतर आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. या आधीचा चेंडू आपण पाहिला शॉर्ट पिच चेंडू होता. हा थोडासा पुढे ठेवायचा होता. अगदी आपण पाहिलं स्लॉटमध्ये चेंडू होता, जरूर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट होता, बॅटच्या टूपवर लागलेला. त्यानंतर आपण पाहिलं असेल झेल तर स्वीकारू शकले नाहीयेत, मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 30 रन ऑन स्कोरबोर्ड. 30 धावा आहेत. विक्रांत पुन्हा एकदा यावेळेस अजून एक वाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण हा चेंडू पाहिला ना ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर अगदी पॉपिन क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता. त्यानंतरचा हा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतो. एक सिंगल आली आहे. स्ट्राईक एंडला आपण आता पाहतोय ऋतिक आतापर्यंत एकही धाव त्यांच्या बॅटमधनं आलेला नाहीये. हा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच मी उल्लेख केला होता, ऋतिक यांच्या बॅटमधनं अजूनही एकही धाव आली नाहीये. तब्बल 3 चेंडू फेस केलेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल ऋतिक एकही धाव नाही आलेली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 2/31. आता शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, तो षटक चौथ्या षटकाला सुरुवात करतील गोलंदाज आपण पाहतोय. बॉलर नेम पहिला चेंडू अगदी फुलटॉस ऑन साइडला टर्न केला, बिरकावून दिलाय. 1 बाउन्स. चेंडू झालाय गोल. 4 धावांसाठी आला. अजून एक चौकार. फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना 4 धावांसाठी आलाय चौकार. अगदी पहिला नयन यांनी सुरुवात केल्यावर पहिला चेंडू फुलटॉस आणि तो पाहतो एक्झिक्यूट. रिव्हर्स स्विच हिटचा फटका जो आतापर्यंत राखून ठेवला होता, तो फटका आता पेटाऱ्यातून बाहेर काढलाय आणि अजून एक आलाय 4 धावांसाठी चौकार. जी शक्ती, जी कळा आहे ते दाखवत असताना आपण पाहतोय धावसंख्या 39 या अंकावर आहे. पुन्हा एकदा आता शफल झालेत. शॉर्टम पुल करायचं होतं. मिस टाइम शॉट क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. नक्कीच 2 धावा देखील
फलंदाजी पूर्ण केल्या जातील. हा फलंदाज अगदी पाहिला असेल ना, ज्या वेळेस फलंदाजी करीता आला त्यावेळेस पहिल्या चेंडूवर थोडंसं स्ट्रगल केलं होतं. 3 चेंडूमध्ये 1 धावा होत्या. त्यानंतर जो षटकार आला त्यानंतर वळून पाहिलं नाहीये. तब्बल आपण पाहिलं असेल त्याच्या बॅटमधनं खूप साऱ्या धावा आल्यात आणि धावसंख्या आपण पाहतो 41. आणि आमच्या संवेद आहेत तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मोठे बंधू सागर तुंगारे, खानिवली गावचं यंग डॅशिंग आणि हँडसम लुक असणारे आमचे मोठे बंधू आहेत. इथे विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिलं असेल विकेट येतोय. ऋतिक बाद झालेत. दी ऋतिक पाहिलं तर ऋतिकने या सामन्यामध्ये खूप सारा स्ट्रगल केलाय सर. 3 चेंडू केलेत आणि 3 चेंडूमध्ये एकही धाव पाहायला मिळाली नव्हती. तो ऋतिक आता डगआउटच्या आसऱ्याला परतताना पाहतोय. नवीन फलंदाज झालेत राकेश आलेत मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहेत. आता आपण पाहतोय धावसंख्या 44 या अंकावर आहे. सॉरी 41 या अंकावर आहे. माफी करा. त्यानंतर आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करत आहेत. अगदी पाहिलं ना, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आले होते. फाईन लेग पर्यंत चेंडू फील्ड केला आणि त्यानंतर आपण पाहतोय या चेंडूवर धावा आल्यात. 2 धावा आल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 43 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 43. सॉरी 3 धावा होत्या या चेंडूवर. धावसंख्या आपण पाहतोय 44. स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय राकेश. या चेंडूवर जर मोठा फटका आला ना, एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. चुकी घडली. अगदी आपण पाहिलं असेल फुल टॉस चेंडू शफल झाले. त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. चेंडू ट्रॅव्हल झाला फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी अजून एक आलाय चौकार. आणि मी म्हटलं होतं या चेंडूवर मोठा फटका आला तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल आणि तीच टोटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 48 रन्स झालेत. लक्ष असू द्या, महापसंघ 48 रन्स झालेत आणि इथून महापसंघाला जी पॅनल्टी होती 4 धावांची, जी 2 धावा 12th मॅनची आणि 2 जी ड्रेसिंग आहे त्याची पॅनल्टी होती, तर ती देखील ऍड केली जाईल. 48 + 4 एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय 52 आणि 53 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. आमच्या मान्यवर आमच्यामधून रजा घेत असताना धन्यवाद. आपण या स्पर्धेकरिता भेट दिली. आपल्या मोलातलं वेलातलं वेल काढून, मूल्यवान वेल तुम्ही काढून इथे आलात. धन्यवाद. चला तर लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि माप संघ आपण देखील आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. स्कोरबोर्डवर धावा आपण पाहिल्या एकंदरीत 52 आणि 53 धावांची आवश्यकता आहे. आणि नेक्स्ट मॅचची नाणेफेक आपण करणार आहोत. बाबा स्पोर्ट्स केले विपक्ष करंजोडी. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत का? आम्ही याआधी कॉल देखील केलं होतं. बाबा स्पोर्ट्स केले आणि करंजोडी संघ, दोन्ही संघाचे कर्णधार लवकर या. बाबा स्पोर्ट्स केले आमचे समालोचक संदीप पाटील सर आहेत, त्यांचा संघ आपण पाहणार आहोत. इन ॲक्शन मध्ये संदीप पाटील सरांना देखील पाहणार आहोत. संदीप पाटील सर अगदी आपण पाहिलं तर आता क्रिकेट खेळत नाहीयेत जास्त. ज्या वेळेस ते क्रिकेट खेळत होते, जे म्हटलं जातं ना की एखादा खेळाडू त्याने एखादा काल गाजवलेला असतो, एखादा काल गाजवतायत आणि आपण तेच पाहतोय.
भूतकाळामध्ये जर गेलो तर आपण पाहू शकता संदीप पाटील सर त्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप सारं चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं होतं आणि तब्बल 20+ मॅन ऑफ द सिरीज त्यांनी आतापर्यंत पटकावलेले आहेत. त्यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. चला केले संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. करंजोटी संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल लगेचच या नाणेफेकी करणार आहोत. त्या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण सर. सागरजी तुंगारे यांना विनंती करतोय की आपण नेक्स्ट मॅच नाणेफेक करणार तुमच्या हस्ते करणार आहोत. मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण देखील टॉसबॉक्समध्ये जोडायचं आहे. त्या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये सज्ज आहेत माझे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण सर. आदरणीय सागरजी तुंगारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. प्लीज दादा. चला डॅशिंग आणि रुबाबदार चेहरा जो नेहमी करतो घाव गहरा असे आमचे सागर दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. आमचे रोशन दादा राजबिंडा आमचं व्यक्तिमत्व आहे रोशन दादा त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. लगेच आपण टॉस करणार आहोत. आमदार चषक सुभाष 11 खानिवली असे 2 नाण्याचे पैलू आणि कॉल असेल करंजोडी संघाचा. 4 वर्ष मॅच असेल याची नोंद करून घ्यायची आहे. सागर दादांच्या शुभ हस्ते आपण कॉइन फ्लिप करतोय. आमदार चषक असा कॉल आणि पडलाय आमदार चषक म्हणजे टॉस जिंकले करंजोटी संघाने. विनंती असेल सागर दादांच्या शुभ हस्ते आपण शीतपेय देतोय टॉस विनिंग टीमच्या कॅप्टनला. सागर दादा विनंती असेल सागर दादा आपण असनस्त व्हायचे. सर्वप्रथम अभिनंदन. दुपारचं सत्र 4 वर्ष मॅच टॉस जिंकला डिसिजन फिल्डिंग समोर एक नामांकित संघ बाबा स्पोर्ट्स केले असा नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. ज्या संघाला ॲज अ फेवरेट्स आपण पाहतोय त्या संघाविरुद्ध खेळत असताना फिल्डिंग तुम्ही कराल. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि काय सांगशील कशा प्रकारचं कंपोजिशन संघामध्ये? संघाचे सर्व खेळाडू उपस्थित आहेत की कुठला खेळाडू गैरहजर आहे? आहेत सगळेत सर्व खेळाडू आहेत. काय सांगशील ओव्हरऑल आयोजनाबद्दल ऐकायला नक्की आवडेल. आयोजन तर खूप छान आहे आणि फ्री एंट्री टुर्नामेंट आहे तर खूपच सुंदर आयोजन आहे. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत केले संघाच्या कर्णधाराकडे. तर टॉस हरला 4 वर्ष मॅच. जर टॉस जिंकला असतं तुमचं डिसिजन काय होतं? बॅटिंग असते. ठीक आहे. अटॅकिंग शैलीची फलंदाजी तुम्ही कराल. बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न? 45 to 50 रन्स. असे कुठले खेळाडू आहेत ज्यांच्यावरती नक्की निगा असतील? मोस्ट प्रोबॅबली आय विल लाईक टू टॉक अबाउट तुषार अँड प्रथमेश आणि तुषार. आमचे साथी समालोचक संदीप सर देखील आहेत. काय म्हणाल, एक काळ होता जे त्यांनी गाजवलं होतं पण आता ते थोडेसे क्रिकेट खेळत नाही आहेत पण तरी देखील त्यांच्याकडून अपेक्षा असतील का? नाही, त्यांचा जो क्रिकेट होता तो अजूनही तोच आहे. मात्र आता जी वेळ आहे ना की आम्ही इवन मी आणि संदीप न्यू स्टारला आम्ही अपॉर्च्युनिटी द्यायचं ठरवलं म्हणून आम्ही यंगस्टर्सला पुढे ढकलतो यावेळेस. ट्रान्झिशन फेजने तुम्ही जाता ज्याप्रमाणे इंडियन टीम टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रान्झिशन फेजने आता जात आहे. काय सांगाल या ओव्हरऑल आयोजनाबद्दल? ऐकायला नक्की आवडेल कारण फ्री एंट्री टुर्नामेंट आहे आणि भरघोस पारितोषिक पाहायला मिळतं आहे. ट्रॉफी बघा, आपल्या हाईट एवढी ट्रॉफी आहे, एकट्या माणसाकडून उचलली जाणार नाही. तुम्हाला टेम्पोच आणावा लागेल. स्पेशली एखाद्या हिरोईनला फिकी पाडाव्या अशा ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. ट्रॉफीजविषयी ऐकायला आवडेल. फर्स्ट ऑफ ऑल अजय दादा आणि सुरेश दादा यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण की या प्रकारच्या टुर्नामेंट भरवणं हे नशिबाचीच बाब असते. कारण की फ्री एंट्री टुर्नामेंट म्हटल्यानंतर प्रत्येक प्लेअरला त्याचं जे कौशल्य आहे ते इथे दाखवण्यासाठी स्टेज मिळतो आणि आम्ही देखील आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. टॉस का बॉस कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकल्या करंजोटी संघाने. डिसिजन असेल फिल्डिंगचं तर बॅटिंगसाठी केलेले संघाला इन्व्हाइट केलं आहे. थँक्यू सो मच. मॅचसाठी दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जाऊया मैदानाच्या दिशेला. मैदानावरती आपल्याला नामांकित 2 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत आणि मॅचला देखील सुरुवात झाली आहे. जबरदस्त मैदानावरती आपल्याला सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती आपण पाहू शकतो जो मात्र चौकार आलाय. दुसऱ्या बॉलवरती विकेट. धावेंचा ग्राफ वरती जात चाललाय. अजून एक चौकार आला.
बॅटिंग टीम लाईव्हला स्कोर ऑफ आहे कारण बॅटिंग टीमचा एकही खेळाडू नाही आहे, त्यामुळे स्कोरिंग होत नाही आहे याची नोंद करून घ्या. त्यामुळे एक्स्ट्रा प्लेअर 90व्या क्रमांकाचा बॅटर या लवकर प्लीज. स्पर्धा लाईव्ह आहे. नंतर मालिकावीरसाठी ब्युटिफुल ट्रॉफी पाहायला मिळत आहेत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि सिरीजसाठी देखील ट्रॉफी आहेत. मग तुम्ही सांगाल की आमच्या प्लेअरने एवढे धावा बनवले होते, तसं चालणार नाही मित्रांनो. चला वळूया आपण मैदानाच्या दिशेला. आपल्यासोबत वन्स अगेन जॉईंट होतील समालोचन कक्षामध्ये आपल्या सर्वांचे लाडके रोहित सर. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसन्न चव्हाण सर. वलियात सामन्याकडे आपण पाहिलं असेल. फलंदाज कोण होते? नावदर माहीन नाही आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 12 या अंकावर आहे. बल 3 चौकार आलेत. नवीन अगदी आपण पाहतोय हा चेंडू देखील अप्रतिम राहिलाय. सामन्याला ज्यावेळेस सुरुवात झाली ना त्यावेळेस मला तरी वाटतं सलामीच्या जोडीमध्ये निखिल आणि विक्रांत ही जोडी आली होती आणि निखिल एक चौकार देखील आला त्याच्या बॅटमध्ये. त्यानंतर बाद होताना आपण पाहिले. त्यानंतर फलंदाज झाले रोशन याच्या बॅटमध्ये देखील 2 चौकार आपण पाहिलेत. एकंदरीत पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 12 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. चांगली टोटल म्हणावी लागेल कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 10+ धावा येतात त्यावेळेस थोडासा कॉन्फिडन्स फलंदाजाचा देखील वाढलेला असतो. तेच पाहायला मिळतंय. इथून आपण पुढे पाहणार आहोत. धावा खूप साऱ्या जोडायच्या आहेत. इथून कशा प्रकारे केली जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत. चला जास्त वेळ खर्च करू नका, स्पीडअप करा. अन्यथा जो कालपासून नियम होता तो आम्हाला इथे लागू करावा लागेल की 3 षटकांकरिता 15 मिनिटाचा कालावधी, तो आम्ही नक्कीच करणार देखील आहोत. 3 षटकांकरिता 15 मिनिटाचा कालावधी, 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य राहील. यावेळेस शफल झाले, शॉट अंपुल गेलाय आणि चेंडू झालाय गोल. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लाईक 6 धावांसाठी आलाय षटकार. आपण पाहिलं ना तर वेट केला होता या चेंडूवर. शॉर्ट पे चेंडू, शॉर्ट टर्म पुल पाहायला मिळाला आणि त्यावर आपण पाहिलं तर धावा सुद्धा खूप साऱ्या चांगल्या. विक्रांत पहिला चेंडू फेस करत असताना सर पाहतोय आणि पहिल्याच चेंडूवर मोठा आघात गेलाय. शक्ती प्रदर्शन देखील करताना पहिल्याच चेंडूवर षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 18 या अंकावर. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत यंगस्टर आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत 2. या क्षेत्ररक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षकाले उचलून फेक केली. एकदा वालेस असेल या चेंडूवर देखील. अगदी पाहिलं ना तर या आधी षटकार आला त्यानंतरची ही एक धाव. 19 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोशन. आणि रोशन याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील महासंघाला कारण रोशनचा विचार केला तर संघाचा मुख्य खेळाडू हा आहे रोशन. स्विंग अँड मिस अपील देखील केली आहे. स्विंग अँड मिस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. कटर होता हा चेंडू. अगदी आपण पाहिला असेल ना टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय भुलभुलैया. अगदी आपण पाहिलं चौकार आला त्यानंतर निर्धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतरचे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पाहिलेत फेस करत असताना रोशन याच्या अगेन्स्ट. धावसंख्या आपण पाहतो 19 या अंकावर. षटकार आल्यानंतरचे 2 चेंडू जे आहेत ना ते अप्रतिम पाहायला मिळाले. अनिकेत याच्या माध्यमातून पुढील चेंडू त्यावेळेस पुन्हा शफल ओपन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील अप्रतिम होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट दरम्यानला त्यांच्याकडनं चूक झाली आणि चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावांसाठी आलाय चौकार. चौकार आलाय आणि त्यानंतर आपण धावसंख्या पाहतोय 23 या अंकावर. धावा कशाही येऊ द्यात मात्र धावा येणं गरजेचं आहे आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटिंगमध्ये आपण पाहतोय फलंदाजाचा थोडासा बॅटफेस आहे हा पाहतोय आपण. मात्र धावा 4 आल्यात. यावेळेस अगदी फोर्स केलंय चेंडूवर
पॉवरफुल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये वन बाउन्स उचलून फेकी देखील पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं ना तर 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतरचा या चेंडूवर आपण पाहतोय लॉफ्टेड शॉट खेळायचा प्रयत्न आणि धावसंख्या आपण पाहतोय 24. आता स्ट्राईक रोटेट गेले आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विक्रांत आहेत आणि विक्रांतकडे देखील ती क्षमता आहे. ती क्षमता आणि त्या प्रकारचे फटके देखील एक्झिक्यूट केले जातात. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं असेल विक्रांतने अनिकेतच्या अगेन्स्ट एक षटकार लगावला होता. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 5 चेंडूमध्ये या षटकात आपण पाहायला गेलं ना तर 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरच्या या चेंडूवर आपण पाहतोय स्विच हिट करायचा प्रयत्न होता. त्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद झालेत. विक्रांत बॅक टू द डगआउट. दिशेन चेंडू आला. आता आपण पाहतोय एकदा बाजून अंकित केली जाईल धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 25 या अंकावर आहे. इथून अपील देखील आपल्याला पाहायला मिळते. अपीलमध्ये जर पाहिलं ना तर खूप जल्लोष होता, विश्वास मात्र कमी आणि ती अपील लगेच फेटाळून लावत असताना आपण पाहतोय धावसंख्या 25 आहे. 11 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. इथून विजय अगरिता 11 चेंडूमध्ये 28 धावा चेस केल्या जातील का हे देखील आपण पाहणार आहोत. आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा राज कटसकर आपल्यामध्ये जोडलेत. काल आपण पाहिलं होतं तो गॉगल आज नाहीये. यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू, काही डिलिव्हरी आपण पाहतोय. अचूक लेंथ लाईनवर चेंडू हाताळला जातोय. अगदी आपण पाहिलं ना तर फलंदाजाला जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय. त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. अशी जर गोलंदाजी राहिली ना तर नक्कीच गोलंदाजी करत असणारा संघ वर्चस्व गाजवू शकतो. आणि तीच गोलंदाजी देखील पाहायला मिळते. इक्वेशन प्रत्येक चेंडूवर चेंज देखील होताना पाहतोय. इथे चुकी घडली. या आधीचा चेंडू आपण पाहिला ना जेवढं कौतुक केलं होतं मात्र या चेंडूवर खूप सारं नुकसान पाहायला मिळतंय. चुकीचा चेंडू हाताला लेग स्टिकला सोडून चेंडू होता. दिशाहीन चेंडू, यष्टीरक्षक बीट, त्यानंतर क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची संधी नव्हती. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी चौकार आलाय. वाईट प्लस 4 आले ते पण बाद धावसंख्या आता स्कोरबोर्डवर 30 या अंकावर. यापुढे चेंडू अप्रतिम चेंडू, अगदी यावेळेस अपील केली होती आणि ती अपील लगेच उचलून धरत असताना परफेक्ट मिडल स्टिक समोर सापडल्यात आणि विकेटचं बटन, महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये. रोशन बॅक टू द डगआउट. धन्यवाद डिजे. नवीन फलंदाज झालेत हर्ष आलेत नवीन फलंदाज. पुन्हा पण इक्वेशन आता चेंज होताना पाहतोय.
9 चेंडूमध्ये 23 धावा. फुल टॉस चेंडू होता, लॉफ्टेड शॉट केलायचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आहे, डावून येतील फिल्डर आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली जाईल. विकेटचं बदन, अजून एक गडी बाद. हर्ष बॅक टू द डगआउट. धन्यवाद डिझे. अगदी आपण पाहिलं ना तर तिथे क्षेत्ररक्षक आले होते, थोडेसे दूरवर जरूर होते, बॅलन्स देखील गेला होता, मात्र ती झेल जी नजर होती ना चेंडूवरती शेवटपर्यंत होती, त्याच अनुषंगाने ही झेल देखील कंप्लीट करू शकलेत. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा इक्वेशन चेंज, 8 चेंडू 23 धावा. या दोन चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर मॅच रंगताना आपण जरूर पाहणार आहोत, पण त्या दोन चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. गोलंदाज आपण पाहतोय शुभम आहेत. शुभम यांनी देखील या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी गेल्या. अगदी आपण पाहिलं तर फक्त धावा खर्च केल्यात वाईड, आणि तो जो बाईटच्या स्वरूपामध्ये धावा आल्या होत्या, एकंदरीत 6 धावा आल्यात या षटकामध्ये. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. देवचोळे संघ जास्त वेळ खर्च करू नका. लेफ्ट हँडेड बॅट्समन नवीन फलंदाज झालेत शुभम आता इथून कशी फलंदाजी करेल, कारण थोडंसं संघ संकटात आहे. अप्रतिम चेंडू, व्हाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. हे वर्चस्व राहिलं या गोलंदाजाचं. सर मी नक्कीच उल्लेख केला होता की आपण पाहिलं असेल ना तर आतापर्यंत त्यांनी जेवढे चेंडू हाताळलेत ना, 5 चेंडू हाताळलेत, त्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर त्यातील 3 चेंडू तरी अगदी पॉपिन क्रीज मध्ये ट्रॅव्हल केले होते. अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली ना, कितीही मोठा फलंदाज असला तर अशा प्रकारचे चेंडू फेस करणं खूप कठीण असतं. इथे चुकी घडली डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडनं चुकी घडली आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 34 या अंकावर. आता इथून 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. इथून कोणत्या गोलंदाजाला प्राचारित केलं जाईल, कारण आपण भरपूर वेळा पाहिला असेल 6 चेंडूमध्ये 19 नव्हे तर 29 धावा देखील चेस झाल्यात. इथून आता कोणता गोलंदाज असेल त्या गोलंदाजावर खूप मोठी कामगिरी, खूप मोठी जबाबदारी आणि तशी कामगिरी देखील बजावावी लागेल. आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि या षटकामध्ये 10, टोटल आपण पाहिली तर 34 धावा आल्यात. गोलंदाज आपण पाहतोय आता भावेश. स्ट्राईक एंडला पाहतोय नयन. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट केलायचा होता, स्विंग अँड मिस, अप्रतिम चेंडू राहिलाय. निकाय काही और आणि निशाणा काही और असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चेंडू अगदी पाहिलं ना तर कुठे होता आणि शॉट सिलेक्शन कुठे केलं होता. नंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू आलाय. पुढील चेंडू यावेळेस चुकी घडली आहे. लाईन थोडीशी आपण पाहिलं तर खराब आहे. अगदी आपण पाहिलं ना तर साईड अँगलने गोलंदाजी करतात तो कोण देखील तयार होतो, मात्र आपण पाहिलं तर लाईन खूप सारी भरकडल्या होत्या. दिशा एंड चेंडू आलाय. 1 तर धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. आता इथून 5 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक दिशा एंड चेंडू. आता इथून ना या प्रकारच्या चुका करू शकत नाही आहात. तुम्हाला असं वाटत असेल की धावा जास्त आहेत, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणताही टोटल सेफ नसते. धावा जास्त असो अथवा कमी, क्रिकेटमध्ये सामने मात्र रंगत असतात. यावेळेस अगदी आपण पाहिलं असेल ना अंधाधुंद फटका. अजून एक निर्धाव चेंडू. यावेळेस शॉर्ट पूल केलाय, चेंडू झालाय गुल. अगदी आपण पाहिलं ना या चेंडूवर टायमिंग परफेक्ट नव्हतं सर, मात्र पाहिलं असेल हवा देखील त्याच दिशेने आहे आणि ताकद देखील खूप साऱ्या प्रमाणात होते आणि त्याच अनुषंगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 42 या अंकावर. धन्यवाद डिझे. धावसंख्या आपण पाहतोय 42. आता 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. या चेंडूवर हा चेंडू देखील अप्रतिम होता. ते आपण पाहिलं तर ऑन साईडला टर्न केलाय. 38 सर्कल मध्ये चेंडू फील्ड केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यस नक्कीच 2 धावा पळून पूर्ण.
अगदी चेंडू फील्ड देखील केला आणि स्वतःच कडे ठेवून घेतला होता. जर क्विक थ्रो आला असता तर ही दुसरी धाव देखील पाहायला मिळाली नसती किंवा या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद देखील ठरू शकले असते. मात्र इथे आता झरदरला स्थान नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता इथून आपण पाहतोय 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. या चेंडूवर हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक येतील डाऊन द बॉल. स्वतः गोलंदाज आणि विकेटचं बदन कॉटन बॉल स्वरूपामध्ये अजून एक विकेटचं बदन. नयन बॅक टू द डगआउट. आता इथून एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. इथून जर चुकीचा चेंडू नो स्वरूपाचा जर चेंडू आला तरी इक्वेशन चेंज होऊ शकतो. मात्र त्या प्रकारची चूक करणार नाही आहेत गोलंदाज, कारण गोलंदाजाला देखील ठाऊक आहे एखादी चुकी घडली तर त्याचं नुकसान खूप सारं होऊ शकतं. शेवटचा चेंडू आहे. लिगल डिलिव्हरी एक हाताला लावावी लागेल. नवीन फलंदाज झालेत विजय आले. नावातच विजय आहे, मात्र इथून विजय संपादन करू शकत नाहीयेत. हा चेंडू देखील निर्धाव आलाय आणि इथून सामन्याची सांगता झाली. संघ विजयी ठरलाय. देवचोळे संघ मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल भावेश, ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या तब्बल 30 धावा आल्या. तोच भावेश ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि इथून पुढच्या सामन्याचं आपण समालोचन ऐकणार आहोत. समालोचन कक्षामध्ये करूया थोडेसे बदल, कारण बदल ही काळाची गरज आहे. आमच्या संवेद जोडले जातील. प्रसन्न चव्हाण सर, व्हॉइस ऑफ वरप